हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. हा आहे वपू काळे यांचा एक विचार. मित्रांनो, नुकतीच तुमची पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि आता तुमची मुख्य परीक्षा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ मिळालेला आहे. वेळेचा सदुपयोग करा आणि मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा. चला तर मग आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र जाणून घेऊया. कसं आहे ना, आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. मग आजच्या दिवसाची म्हणजेच 23 मार्चची विशेष गोष्ट काय आहे जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे 23 मार्च. 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र असं म्हटलं जातं. वातावरणातील या घडामोडींचे निरीक्षण करणे, त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. 23 मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातो. मग या हवामान दिनाचा इतिहास काय आहे तो समजून घेऊया. इसवी सन पूर्व 7व्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे. ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिषशास्त्रातील निरीक्षणांनुसार हस्त मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दरवेळी अचूक असतील असे घडत नसे. 1922 मध्ये लुईस फ्राय रिचर्डसन या हवामानशास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धत सुचवली. या पद्धतीनुसार निरीक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असत असे. हवामान दिन साजरा करणं का गरजेचं आहे तर मित्रांनो, तुम्ही बघतच आहात मागील अनेक वर्षांपासून हवामानात होणारे बदल लक्षात घेऊन त्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी हवामान दिन साजरा केला जातो. भारतात एरवी 1 जूनला धडकणारा पाऊस, ऑक्टोबर हिटचे पुढे गेलेले दिवस, अतिउष्णता या सर्व गोष्टी जाणून घेऊन त्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. तर मग आजच्या दिवशीच्या काही विशेष घटनांविषयीची मी तुम्हाला आता माहिती देते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्याच दिवशी 1956 साली पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले. पाकिस्तान हा भारताच्या वायव्य सीमेवरील देश आहे. पाकिस्तानात 4 सुभे आणि 4 केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी तर कराची हे सर्वात मोठं शहर आहे. पाकिस्तानी सैन्य हे जगातील 7व्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक स्वघोषित अण्वस्त्रसज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्र सज्जता असलेले हे मुस्लिम जगतातील पहिले आणि एकमेव राष्ट्र असून दक्षिण आशियातील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल आणि G20 संघटनांचे सदस्य आहे. आजच्याच दिवशी 2001 साली रशियाचे मीर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळलं होतं. आजच्याच दिवशी 1931 साली भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. भारत मातेसाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स यांच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हे तिन्ही वीर देशभक्तीपर गीत गात गात आनंदाने फाशीला सामोरे गेले. आजच्याच दिवशी 1910 साली समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 ऑक्टोबर 1967 साली झाला. आजच्याच दिवशी 2011 साली ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1932 रोजी झाला. 1931 साली
रशियन बुद्धिबळपटू व्हिक्टर कॉल्चनॉय यांचा जन्म झाला. 1912 साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1868 साली कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड या ठिकाणी स्थापना करण्यात आली. 1881 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म झाला. 1881 मध्ये नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मॉन स्टॉडिंगर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1883 मध्ये कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 सप्टेंबर 1963 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1839 मध्ये बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओके या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला. 1749 साली फ्रेंच गणितज्ञ पिएर सिमॉन दी लाप्लास यांचा जन्म झाला. 1699 मध्ये अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन बाल्ट्रॉम यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 2008 साली मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन झाले. तमाशापटातील नाचाच्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल ते ओळखले जात असे. गणपत पाटील हे मराठी नाटक आणि चित्रपटातील एक प्रख्यात अभिनेते होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 17 पेक्षा जास्त नाटकं आणि 62 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना चित्रभूषण पुरस्कार मिळाला होता. आजच्याच दिवशी 1999 साली क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला होता. 1991 साली व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 31 मार्च 1913 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1999 साली पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलं होतं. 1953 साली भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार शॉ यांचा जन्म झाला. किरण मुजुमदार शॉ यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्या एक भारतीय अब्जाधीश उद्योजिका आहेत. त्या ब्युरोनोर भारत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोरच्या अध्यक्ष असलेल्या बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालिका आहेत. 2014 मध्ये विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना ओथर गोल्ड मेडल मिळाले. फायनान्शियल टाइम्सच्या 50 महिलांच्या व्यवसायाच्या यादीत त्यांचं नाव आहे. 2015 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीमध्ये त्यांचा शक्तिशाली महिला म्हणून 85वा क्रमांक लागतो. फोर्ब्सने 2016 साली आणि 2017 साली जेव्हा यादी केली होती त्यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादीमध्ये त्यांचा 77 आणि 71व्या स्तरावर त्यांना स्थान देण्यात आले. आजच्याच दिवशी 1980 मध्ये प्रकाश पदुकोण यांनी पहिले भारतीय म्हणून ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. आजच्याच दिवशी 1923 साली क्रांतिकारक हेमू कलानी यांचा जन्म झाला. भारत सरकारने 1983 साली त्यांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीट सुरू केले. त्यांचा मृत्यू 21 जानेवारी 1943 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1940 साली संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात संमत झाला. आजच्याच दिवशी 1976 साली भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी खासदार स्मृती इराणी यांचा जन्म झाला. 1916 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्युरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजीत यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 2008 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1857 मध्ये न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली होती. 1893 मध्ये भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म झाला. त्यांना भारतीय एडिसन आणि कोइंबतूरचा श्रीमंत निर्माता असे देखील म्हटले जाते. त्यांचा मृत्यू 4 जानेवारी 1974 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1898 मध्ये आसामी कवयित्री
आणि लेखिका नलिनी बाला देवी यांचा जन्म झाला. भारत सरकारने 1957 साली पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांचा मृत्यू 24 डिसेंबर 1977 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहेत. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.